इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित डहाणे. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा. मग आपण आजचं भूगोल या विषयाचं सेशन स्टार्ट करूया. येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर? यस. पूजा, तेजस, गुड इव्हनिंग. यस, ओके. चला मग स्टार्ट करूया. आपण एकेका विषयाचं राज्यसेवा प्रीच्या दृष्टीने, MPSC प्रीच्या दृष्टीने काय करतोय, विषय समजून घेतोय. आपण एक ओव्हरऑल GSचा सगळं एकूण कट ऑफ आणि मग आपलं टार्गेट अशा स्वरूपात आपण बोललो होतो. सिलेबस डिकोडिंग संपूर्णच, म्हणजे त्यानंतर तुमचं बुक लिस्ट, क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि मग सब्जेक्ट. तर आज आपण तुमचं जे बोलणार आहे ते भूगोल या विषयावर बोलणार, ज्याला 15 प्रश्नांचं वेटेज आहे, ज्यातनं आपल्याला एन्व्हायरमेंटच्या 2-3 प्रश्नांचा भूगोलातनंच फायदा होतो का? तर होतो, शॉर्ट फायदा होतो. पण एक्सक्लुसिव्ह भूगोलाचं वेटेज 15 प्रश्नांचं, त्या 15 प्रश्नांविषयी, त्या सिलेबस विषयी आपण आता बोलूया, समजून घेऊया. त्याचे रिसोर्स काय असेल, काय नाही, प्रश्न काय असतील, प्रश्न मी दाखवतो काय आलेले. सोमवारी तुमचं पॉलिटी, इंडियन पॉलिटी हे लेक्चर मयूर मॅडमचं असणार आहे आणि मग पुढचे लेक्चर्स आपले तिथे होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. चालेल मग. यस मोहित, मी स्टार्ट करतो आजचं सेशन. फक्त प्लीज दादा एकदा सांगतो, आज भूगोल झालं. नेक्स्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सोमवारी आपलं काय असणार आहे, पॉलिटीचं लेक्चर असणार आहे. कंबाईनची आपण आपली बॅच आपण अनाऊन्स केली. कंबाईन सुद्धा साठी ऑनलाईन ऑफलाईन बॅच ही 17 मार्चपासून स्टार्ट झाली आहे. ही बॅच जर कोणाला जॉईन करायची असेल तर रोज सकाळी 8:30 ते 12:30 अशी 4 तास बॅच चालते. एकूण 6-8 महिन्याची बॅच आहे कंबाईनची. आता जर कंबाईनचा रिझल्ट लागला तर कंबाईनची ॲड येण्याची अपेक्षा आहे असं आपण धरूया. त्या दृष्टीने ऑनलाईन ऑफलाईन ही सुद्धा बॅच आहे. 9370423472 या नंबरवर तुम्ही त्या बॅचसाठीची माहिती घेऊ शकता. आपली ऑनलाईन ऑफलाईन जी हायब्रिड बॅच आहे ती पण आता आपण जे सुरू केले त्याचा सिलेबस डिकोडिंग आणि सगळे विषय आपण बघत चाललो आहे. तर याच्यात राज्यसेवा, MES, ज्याला आपण अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा अशासाठीची ही बॅच असणार. ही बॅच रोज संध्याकाळी आपली 4 ते 8 हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर या बॅचमध्ये एकूण 4.5 महिन्याचा कालावधी आहे. 500 अवर्स पेक्षा जास्त टीचिंग आहे. टॉपिक वाईज क्लास टेस्ट असेल, बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग असेल, प्रिंटेड नोट्स, टीचर्स हँड रिटन PDF नोट्स आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज याचे ॲडमिशन सुरू आहे. 9370423472. तुम्हाला उद्या लास्ट दिवस असेल गुढीपाडव्याचा, तिच्याचा आधी केली तर 5,000 रुपये आहेत. याची डिस्काउंट आहे 1,000 रुपये ऑफर म्हणून गुढीपाडव्याची. तशी याची फी किती आहे? 5,999 अशी या बॅचची फी आहे. जर कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकर करा. आणि प्री प्लस मेन्स अशा सुद्धा आपण बॅच, याच बॅचला आपण प्री नंतर काय करणार आहे, मेन्सला घेऊन जाणार आहे. वर्षभराची बॅच असणार आहे. वर्षभरापेक्षा त्याला एकूण 14 महिन्याची बॅच म्हणतो. ही बॅच जास्त चालते. ती बॅच पण आपण याच बॅचमध्ये अनाऊन्स केली आहे. ती बॅच मुख्य परीक्षेचा असणारा आणि प्री अशी ती 35,000 फी वाली बॅच आहे, ऑफलाईन ऑनलाईन. त्याचा काळ थोडासा 1 वर्षापेक्षा जास्त असणार आहे. हे सुद्धा इथं तुम्हाला माहिती घ्या. आणि काही तुमच्या शंका असतील 9529454881 हा माझा व्हॉट्सअप नंबर ऑफिसचा. याच्यावर तुम्हाला गायडन्स असेल, स्टडी प्लॅन, बुक, बॅच, काही PDF त्या तुम्हाला इथं अवेलेबल होईल. चालेल मग मी स्टार्ट करतो आता भूगोलाविषय. भूगोलाविषय मी फार म्हणत असतो, याला हक्काचा विषय आहे. याच्यात आपण सहज मार्क पाडू शकतो. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमचे लॉजिक्स इथं लवकर लागतात. फार फॅक्ट्सची गरज नाही आहे. कन्सेप्च्युअल थोडा सब्जेक्ट आहे. थोडे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि क्रोनॉलॉजी जर समजली, सिक्वेन्सिंग समजलं तर आपल्याला खूप चांगले मार्क या विषयात पाडता येतात. हे लक्षात घ्यायचं आहे. तो विषय आपण आता भूगोल हा व्यवस्थित डिस्कस करून समजून घेऊया. याची एकूण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय पाहिजे आपल्या भूगोलाची ती आपण अंडरस्टँड करूया आणि त्या संदर्भात सगळं समोर बोलूया. आता मी एक एक कोट करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे 15 प्रश्न. किती? 15 प्रश्न. आता भूगोल जरी असलं तर त्याच्यात वेगवेगळे घटक दिलेले आहे. त्यात घटकात हे डिवाइड केले जातात. एक आहे फिजिकल जिओग्राफी, दुसरं त्याला म्हणतो असतो मी इंडिया, आणि तिसरा म्हणतो असतो महाराष्ट्र. असे 3 अँगलमध्ये 15 प्रश्न काय होतात, डिवाइड होतात. मेन्स मी आता सांगा जस्ट टाकून ठेवलाय. मेन GS1, मेन GS3 ला सुद्धा काय तुम्हाला हा विषय इन्क्लूड आहे. आणि हाच अभ्यास केला की ऑटोमॅटिक कंबाईनचे 10 प्रश्न, जे काही कंबाईनचे विद्यार्थी आता राज्यसेवा करता करता कंबाईन आपण देत असतो एक्झाम, बरोबर आहे. दोन्ही एक्झाम आपण एकाच अभ्यासातनं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि ते होतं का? तर होतं सुद्धा, हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्याच्यातले सुद्धा कंबाईनचे 10 प्रश्न याच्यात कव्हर होतात का? तर होतात. ते पण लक्षात घेऊया. मग आता आपला सिलेबस आयोगाने मेन्शन केलेला सिलेबस काय आहे हे तुम्हाला मी आधी पण डिफाईन केलं. आता मी पटकन थोडंसं जाऊन मुख्य याच्याकडे जातो का मुख्य सिलेबस आपल्याला कसं डिस्कस करायचं आहे. तर आम्हाला आयोगाने 4-6 शब्द दिलेला आहे. एक महाराष्ट्राचा, दुसरा भारताचा,
तिसरा जगाचा, हे 3 शब्द त्यांनी आम्हाला 3 प्रदेश सांगितले. एक तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचार करा प्रदेश म्हणून, एक भारत म्हणून एक प्रदेश विचार करा, आणि परत एक जग म्हणून प्रदेश विचार करा, असं त्यांनी कमी ते अधिक पर्यंत आपल्याला एक दिलेलं आहे. दुसरं प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक, हे वेगवेगळे या सगळ्या संदर्भात आपल्याला लावलेलं आहे. आणि इंग्लिश मराठीमध्ये म्हटलं तसा सिलेबस आयोगाने दिलेला आहे. महाराष्ट्र इंडिया वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र इंडियन वर्ल्ड, असं ते आयोग म्हणतं. हे 3 आणि 6 शब्द, या 6 शब्दाला हा आयोगाचा असणारा तुमचा प्रीचा सिलेबस आहे. या 6 शब्दाला आपल्याला परत व्यवस्थित डिकोड करायचं आहे. मग व्यवस्थित डिकोड करण्यासाठी बघा, इथे मी ऑलरेडी काही गोष्टी मेन्शन करून ठेवलेल्या आहे. त्यावेळी जर मी इथे विचार केला व्यवस्थित डिकोड करण्यासाठी, तर काय केलंय, हे प्राकृतिक आयोगाने दिलेलं आहे. हे प्राकृतिक जग आहे, प्राकृतिक भारत आहे आणि प्राकृतिक महाराष्ट्र आहे, असं आपल्याला अभ्यासायचं आहे. दुसरं सामाजिक, बरोबर आहे. तर तुम्हाला सामाजिक काय आहे, जग आहे, सामाजिक भारत अभ्यासायचं आहे आणि सामाजिक महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे. आणि आर्थिक असं म्हटलं की आर्थिक जग आहे, आर्थिक भारत आहे, आर्थिक महाराष्ट्र आहे. पण आता प्रश्न असे पडतात का नेमकं सर आर्थिक, सामाजिक आणि हे प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय, आम्हाला डिफर करून द्या. यासाठी मी आयोगाचे गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे काही PYQ आपण समोर ठेवूया, 22, 23, 24 मधले. त्या PYQच्या अनुषंगाने हे जे शब्द दिले आयोगाने 3 आणि 3 6 शब्द, हे 6 शब्द आपल्याला आयोगाला काय अपेक्षित आहे, त्या आयोगाचे प्रश्न काय आहे, आणि मग आपल्या अभ्यासाचं जस्ट इथं एक लक्षात घ्या. आता फक्त याच्यात मी तुम्हाला सांगतो तिन्ही जागचे कुठले घटक येतात. याच्यात म्हणजे तुमची जी तुम्हाला दिसणारी रचना आहे, ती रचना जी आम्हाला भौतिक स्वरूप दिसतं, दिस इज अ फिजिकल स्ट्रक्चर, भौतिक स्वरूप जे आमच्या डोळ्याने दिसतात त्याला आम्ही फिजिकल स्ट्रक्चर म्हणतो ऑफ एनी लँडमास, कुठल्याही असणाऱ्या भूमीचे. मग आम्हाला उंच दिसलं की आम्ही त्याला पर्वत म्हणतो, एखादा विशिष्ट उंच भाग आणि सपाट भाग त्याला आम्ही काय म्हणतो, पठार म्हणतो, प्लॅटूज. आणि एखादा असणारा सखोल आणि पण संपूर्ण सपाट त्याला आम्ही मैदान म्हणतो. एखादा समुद्र किनाऱ्याला असणारा आम्ही काय म्हणतो, समुद्र किनारा किंवा किनारी मैदाने म्हणतो. एखादा 2 पठाराच्या मध्ये खचलेला भाग असेल त्याला आम्ही काय म्हणतो, खच्च दरी असं म्हणतो. सो ही काय झाली तुमच्या डोळ्यात दिसणारी फिजिकल स्ट्रक्चर, भौतिक त्या भूदृश्याचे स्वरूप आहे. दिस इज द मॉर्फोलॉजी, ज्याला आम्ही म्हणतो रूप आहे, रूप, बरोबर का. म्हणून त्याला आम्ही म्हणतो जिओमॉर्फोलॉजी किंवा त्याला आम्ही म्हणतो, हे लक्षात घ्यायचं, लँडफॉर्म्स. मग हे लँडफॉर्म्स म्हणजे काय, ही प्राकृतिक स्वरूप जगातील प्रामुख्याने दिसणारे. मग जगातील तुम्ही म्हणाल हिमालय पर्वतरांग आहे, फक्त मी पर्वतांबद्दल बोललो तर हिमालय पर्वतरांग आहे, अँडीज आहे, दक्षिण अमेरिकेतली, उत्तर अमेरिकेतली रॉकीज आहे, युरोप मधली आल्प्स आहे, बरोबर आहे. अशा विविध असणाऱ्या पर्वतरांगा किंवा पठारे बनलं तर भारतात दख्खनचं पठार आहे, तिकडे ब्राझीलचं पठार आहे, तिकडे कॉलोराडो किंवा कोलंबिया पठार आहे, कुठे USA मध्ये. अशी पठार वेगवेगळी, किंवा तिबेटचं पठार आहे लक्षात घ्या, किंवा इकडे अरेबियन पठार आहे, किंवा आणखीन जर बोलायचं झालं तर मैदाने आहेत, उत्तर भारतीय मैदान, तसंच सायबेरियाचं मैदान आहे, नंतर ग्रेट प्लेन हे USA मध्ये असणार आहे, किंवा ऑस्ट्रेलियाचं मैदान आहे. अशी मैदान म्हणजे ही विविध भूरूपे, भू आकार, याला आम्ही प्राकृतिक म्हणतो. एक वेळेस आम्हाला जगातले प्राकृतिक रचना समजून घ्यायची आहे, त्याच अनुषंगाने भारतातील प्रमुख प्राकृतिक रचना समजून घ्यायचा आहे, आणि त्याच अनुषंगाने आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रमुख प्राकृतिक रचना समजून घ्यायचा आहे. हे आपला दिलेला त्या सिलेबस आहे. पण या रचनेनंतर दुसरं काय येतं प्राकृतिक मध्ये, तर दुसरं लक्षात घ्यायचं आहे, ज्याला आम्ही म्हणतो हवामान. मग हे हवामान जगातलं आहे, हे हवामान भारताचं आहे, हे हवामानातले असणारे संबंध महाराष्ट्राचा आहे. हे पण लक्षात घ्या, जगाचा आहे, भारताचा आहे, महाराष्ट्राचा आहे. याच्यानंतर आम्हाला समजून घ्यावं लागतं की आम्हाला भूमी झाली, आमचं वातावरण झालं, तिसरं आमचं बघावं लागेल जलावरण म्हणजे पाणी. मग जगाचा विचार केल्यानंतर जगातील प्रमुख नद्या तर बघावंच लागेल, पण पहिले प्रमुख महासागर बघावं लागेल, काही प्रमुख समुद्र बघावं लागेल. म्हणजेच आम्ही इथे काय म्हणतो, हवामानानंतर याला आम्ही म्हणतो सागर, बरोबर आहे. शास्त्र जगासाठी आणि भारतासाठी आम्ही नदी म्हणू, महाराष्ट्रासाठी काय म्हणू, नदी म्हणू. मग भारतासाठी महाराष्ट्रासाठी नदी, जगासाठी महासागर, सागर, याची रचना आम्हाला समजून घ्यायचं आहे. हे घटक इन शॉर्ट आम्हाला प्राकृतिक मध्ये बघायचे. मग मी येतो
पुढच्या शब्दाकडे. हे झालं इथे इतके घटक. सामाजिक भूगोल म्हणजे काय, तर आम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्या. मग ह्या जागतिक जगाच्या नुसार सर्वाधिक लोकसंख्येचे देश कुठले, किंवा भारत आता 1 नंबरला गेलेला आहे कुठल्या रिपोर्टनुसार, 2 नंबरला कुठे, किंवा खंड कुठला, जगाच्या एकूण लोकसंख्या आशिया खंडात 60% लोकसंख्या आशिया खंडात आहे, 15% लोकसंख्या आफ्रिका खंडात आहे, आणि उरलेली रेस्ट ऑफ द युरोप आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात आहे. मग सर्वाधिक लोकसंख्येचा खंड कुठला, सर्वाधिक लोकसंख्येचे देश पहिले 4 कुठले, सर्वाधिक लोकसंख्येचे 10 देश कुठले, सर्वात कमी लोकसंख्येचे देश कुठले, हा तिथे येतो. किंवा जगातील प्रमुख या समूहाचे लोक कुठल्या खंडात आढळतात, लक्षात घ्यायचं आहे. याच्यावरनं प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून त्याला आम्ही लोकसंख्या. तशीच लोकसंख्या भारतात फक्त जगाच्या जनगणनेकडे जाणार नाही, पण भारतात लोकसंख्येसोबत काय असणार आहे, जनगणना. महाराष्ट्रात सुद्धा जनगणना नावाचा फॅक्टर येईल. त्यानंतर महाराष्ट्रात भारतातलं स्थलांतर येईल, महाराष्ट्रात भारतातलं काय येईल, वसाहती येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातलं भारतातलं शहरीकरण आणि या गोष्टी येईल. त्याला म्हटलंय सामाजिक भूगोल. जगाचा कमी विचारला, तो जगाच्या प्राकृतिकवर जास्त भर आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलावर जास्त भर येतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ते ऍप्लिकेशन किंवा आपल्या डे टू डे उद्या ॲज अ फ्युचर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला त्या समस्या, सामाजिक भूगोल समजला की तुम्हाला शहरीकरण समजेल, सामाजिक भूगोल समजलं की तुम्हाला स्थलांतरामागची कारणे समजेल. उद्या ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमच्या ते नॉलेज महत्वाचं आहे, म्हणून त्याला प्रश्नांचं वेटेज सुद्धा काय आहे, जास्त आहे. मी दाखवतो प्रश्न, फक्त मला 3 शब्द एक्सप्लेन करू द्या. एक्सपेक्ट काय, आणि मग मी तुम्हाला याच्यातले टॉपिक्स काय आहे त्या टॉपिकची लिस्ट दाखवतो. ती टॉपिकची लिस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड होईल. हे लक्षात घेऊया आपण, आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्व माहिती बघून यायची आहे. त्यानंतर येतो मी तुम्हाला आर्थिक. आता आर्थिक म्हणजे काय, तर लक्षात घ्या कृषी. आता कृषीचा संबंधच कशाशी येतो, शेतीचा. अर्थव्यवस्थेशी येत ना. शेतीत काय असतं, कच्चा माल मिळतो, शेतीत रोजगार होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्था काय होते, इन्क्रीज होते. लक्षात घ्या प्रायमरी सेक्टर डिपेंड ऑन द कोणाकडे, कच्च्या मालावर, कृषीतल्या. मग कापड उद्योग असेल, मग साखर उद्योग असेल. त्यामुळे कृषी हा घटक आम्ही त्याला आर्थिकशी संबंधित. मग जगाचं नाही, पण भारताचा कृषी, भारतासोबत असणारा महाराष्ट्राचा कृषी. आणि मग कृषीसाठी पहिली रिक्वायरमेंट आमची असणारी मृदा. त्याच्यानंतर जे आम्ही हवामान शिकलो तिथनं पर्जन्य आणि मृदा, पर्जन्य आणि हवामान या आधारित कुठल्या भागात भारताच्या कुठल्या प्रकारची पिके, त्या पिकांचा असणारा काही पॅटर्न आहे का, त्याच्यानंतर काही उत्पादनच्या संबंधी आहे का, त्यासोबत सरकारने राबवलेली काही धोरणे, उदाहरणार्थ ग्रीन रिव्होल्यूशन किंवा दुग्ध रिव्होल्यूशन ज्याला आम्ही म्हणतोय, व्हाईट रिव्होल्यूशन, त्याला पूर योजना म्हटलं होती दुधासाठीची, किंवा फळांसाठीचं काही असणाऱ्या क्रांती आहेत का, मत्स्य धोरण असेल, अशा संबंधी प्रश्न तिथे विचारले जातात. पण ते भारत आणि महाराष्ट्र हे आम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कृषीनंतर एक महत्वाचा येतो तो म्हणजे वने. आता वने हा सुद्धा भाग कशाशी संबंधित येतो, तर आम्ही इथं काय करतो त्याला आर्थिक, कारण की वनांमधलं उत्पादन. मग वन आधारित उद्योग, सपोज तुमचं असणारं कागद कारखाने ते वन आधारित आहे. मग वने एक महत्वाचं नैसर्गिक साधन आहे, ते आमचं नैसर्गिक संसाधन आहे. त्याच्यामुळे त्याचा उपयोग वन आधारित आहे. त्याच्यात तुम्ही असणारे गौण वन उत्पादने असणार. हे वने इकडे पण येणार का, तर इकडे पण हवामान बघताना वने आपल्याला बघावी लागतील, पण ते इथं भारताच्या अँगलने आम्ही बघणार. नंतर खनिजे, कारण की खनिजे आधारित उद्योग, त्यामुळे खनिजांचं उत्पादन कुठं आहे ते अर्थ याच्यात येतं. हे लक्षात घ्यायचंय. आणि मग त्याच्यावर आधारित उद्योग, दळणवळण, आणि या सगळ्यांवर आधारित तुमचं दळणवळण म्हणजे पायाभूत सुविधा. असा हा घटक आम्हाला 3 याच्यात, भारत इथं या 2 घटकांमध्ये भारत महाराष्ट्र जास्त आहे. या घटकांमध्ये भारत आणि प्राकृतिकवर वेटेज जास्त आहे. महाराष्ट्राचं वेटेज इथं काय केलं आहे, कमी केलेलं आहे. 2013 ते 2023 पर्यंत. 24 मध्ये थोडासा आयोगाचा पेपर आपला सोपा होता. मग त्यात अशा बरेच डिस्कशन झाले की ऑब्जेक्टिव्ह शेवटचे असल्यामुळे असा पेपर आला वगैरे 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 वगैरे. तिचा मेरिट 117 पॉईंट समथिंग लागलेला आहे. तो मेरिट हाय गेला का तर गेला, पण पेपरची काठिण्य पातळी काय होती, कमी होती. ज्या विद्यार्थ्यांचा मेन्सचा बराच ऑब्जेक्टचा अभ्यास झाला होता त्यांना तो पेपर इझीच गेला, अशा स्वरूपाची गोष्ट आहे. सो मला सांगा 3चं बायफर्गेशन समजलं का, हे मला सांगा. आयोगांचे 6 शब्द वापरले, येस और नो. मग मी पुढे जाऊन बेसिक आणखीन एक्सप्लेन करतो.
येस, ओनली राज्यसेवा हाय. ओके, येस. क्लिअर का इथपर्यंत एव्हरीबडी? मोहित, तेजस, पूजा. यस. नाउ सेकंड थिंग आता. ओके, मी पुढे चालतो. ठीक आहे, आपण समजून घेऊ पुढे. आता आपल्याला आणखीन काय वेनी हे लक्षात घ्यायचं आहे, ते पण आपण इथं समजून घेऊ थोडंसं. ठीक आहे. ओके, यस श्यामल. ना आता मला पहिले तुम्हाला आता काय होतं, कधी कधी हा सिलेबस लेंदी वाटतो. आपला लेक्चरचा प्लॅन आता ते थोडा मागे पुढे होतो, बट इथे मला टोटल 45 म्हणजे 40 ते 45 लेक्चर मी प्लॅन करत असतो. 40 ते 45 लेक्चर, एक लेक्चर 2 तासाचं, अशा मला 80 to 90 आवर्स. किती आवर्स? 80 to 90 आवर्स म्हणजे तिथे लागतात, इन्क्लुडिंग टेस्ट अँड डिस्कशन अँड ऑल दॅट. कारण की आपण घेतानाच म्हणणं काय, बेसिक टू ॲडव्हान्स जावं लागेल. NCERT हाच बेस आहे, याचा लक्षात घ्यायचं. मी फिजिकल बद्दल बोलतो आहे आणि भारताबद्दल बोलतो आहे. इट्स वन ऑफ द बेस्ट अँड बेस्ट रिसोर्सेस मटेरियल. पण त्याला अनुषंगाने आपल्या बऱ्याच गोष्टी काय होतात, क्लिअर होऊन जातात. त्याच्या सोर्सेस म्हणून वापरला जातो का, तो वापरला जातो. आणि मग 9वी 10वीचं असेल आणि मग आपलं स्टेट बोर्डाचं हे लक्षात घ्यायचंय. अशा अँगलने आपण बघायला जातो. पण मी तर परत सांगतो, आता जग म्हटल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर एकूण असणाऱ्या पहिले थोड्या बेसिक का होईना आम्हाला अवकाशीय संकल्पना बघायची आहे. काय बघायचं आहे? अवकाशीय संकल्पना. अवकाशीय, बरोबर आहे. म्हणजे सूर्यमाला लक्षात घ्या, पृथ्वीची निर्मिती, उत्पत्ती, त्यानंतर पृथ्वीची बेसिक माहिती. इट्स अ पृथ्वी बेसिक इन्फॉर्मेशन मी त्याला म्हणतो असतो, की ऍक्च्युली पृथ्वीचा शेप कसा आहे, पृथ्वीचा परिवलन कसं आहे, पृथ्वीचं रोटेशन, रिव्हॉल्युशन, याचा काय संबंध आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल बेसिक म्हणून. आणि मग याच्यानंतर तुम्हाला दुसरा म्हणजे याला मी म्हणतोय लिथोस्फिअर, दॅट इज युअर भूरूपशास्त्र. याच्यात पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीचे अंतरंग. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे खडक, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर भूकंप वगैरे इतका भाग आम्हाला, आणि भूरूपे, लास्ट इज द भूरूपे. हा एक भाग संपला की आमचा एक भाग संपतो. त्याच्यानंतर येतं तुमचं हवामान. हवामानामध्ये आम्ही वेगवेगळे, तुमचं वातावरण म्हणजे काय, वायुदाब, वारे म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, पर्जन्य, ढग असं. आणि मग सागरशास्त्र, ज्याला आम्ही म्हणतो प्रामुख्याने इथं सागर तळ रचना, ओशन करंट्स, सागराची क्षारता, अशा फॅक्टर आम्हाला तिथं, त्याला आम्ही जग प्राकृतिक म्हणतो. भारत प्राकृतिक म्हटल्यानंतर भारताची प्राकृतिक रचना ही 5 घटकात आपण तयार केली आहे. ती म्हणजे भारताचं हिमालय, भारताचं पठार, उत्तर भारतीय मैदाने, त्याच्यानंतर असणारं तुमचं पश्चिम घाट, पूर्व घाट, पश्चिम किनारा, पूर्व किनारा आणि बेटे. इतक्या स्ट्रक्चर प्राकृतिक भारत. याच्याशिवाय भारताची नदी प्रणाली, याच्याशिवाय भारताचं हवामान आणि भारताची वने, जे आम्ही इथंच बघून घेणार आहे. आणि सेम अबाउट हेच टॉपिक महाराष्ट्र, फक्त इथं 3 आहे. एक आहे कोकण, दुसरं आहे तुमचं महाराष्ट्र पठार, आणि तिसरं आहे तुमचं सह्याद्री आणि सातपुडा. सेम बाकीचं महाराष्ट्र नदी प्रणाली, महाराष्ट्र हवामान, हे लक्षात घ्यायचं आहे. असं त्याला आम्ही प्राकृतिक म्हणतो. मी टॉपिक्स दाखवतो, मी इथं लिहिण्यापेक्षा तुम्हाला सगळे टॉपिक्स आणि मी देणार तुम्हाला. तुम्ही अभ्यास करताना घटक लक्षात घ्या. पहिले आपण प्राकृतिक क्लिअर करायचं. वन्स यू अंडरस्टँड, हा कन्सेप्च्युअल आहे, हा संकल्पनात्मक आहे. तुमचं जर प्राकृतिकचा बेस, आणि बेस इज द NCERT आयदर स्टेट बोर्ड, नथिंग एल्स. बिलकुल कुठलाच दुसरा स्रोत वापरण्याची गरज नाहीये. क्लासच्या विद्यार्थ्यांना मीच सांगतो, माझ्या क्लासमध्ये नोट्स आहेत, मी जे फ्लोने तुम्हाला घेऊन जातो त्या फ्लोच्या पलीकडे जाण्याची अजिबात गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या घटक झाल्यानंतर ज्या टेस्ट होतील त्या टेस्टला फक्त फॉलो करायचं, डिस्कशन लक्षात ठेवायचं. व्हॉट आर द डिस्कशन ते तुम्ही मेन्शन करून ठेवायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. पण या पलीकडे जायची गरज नाही. पण पहिले प्राकृतिक करायचा. प्राकृतिक केला की भारत आणि मग महाराष्ट्र.
हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याला म्हटलं आर्थिक आणि भूगोल ते भारत आणि महाराष्ट्राचाच येणार आहे, हा एक फॅक्टर इथे समजून घेऊ. मग बघा तुम्हाला दिसत असेल असं मी अपेक्षा गृहीत धरतो, बरोबर आहे. मी फक्त तुम्हाला इथं माझे टॉपिक्स सांगतो, मी आपण कुठल्या वेळी किती टॉपिक्स घेतो. मग पहिले प्राकृतिक भूगोल फिजिकल, जसं आज आपण काय करतो जिओ सिलेबस क्वेश्चन पॅटर्न वगैरे मी दाखवतो. आय होप तुम्हाला दिसत असेल. दिसतं ना क्लिअर? येस ऑर नो प्लीज मला सांगा. दिसतंय? पूजा, श्यामल, ओंडी, राज्यसेवा, तेजस, अक्षर दिसतंय ना? फक्त मोबाईल तुम्हाला आडवा करावा लागेल. यस यस ठीक आहे. आता ही पीडीएफ मी तुम्हाला बॅचच्या मुलांना शेअर होणारच आहे आणि आपल्या लेक्चरच आहे. तर बघा हे झालं की बेसिक अवकाश विज्ञान, विश्व, सूर्यकोल, पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत. नंतर बेसिक पृथ्वी, आकृती, आकार, अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, ते महत्वाचं आहे. ते जर अंडरस्टँड झालं तर मग वातावरण का तिकडे उन्हाळा का हिवाळा, उन्हाळ्यामुळे लो प्रेशर का, हिवाळ्यात हा प्रेशर का, लो प्रेशर हाय प्रेशरमुळे भारतात दर 6 महिन्यांनी नैऋत्य मोसमी वारे का भारताकडे, या सगळं इट्स अ कन्सेप्च्युअल. हे फार पाठ करावं लागत नाही भूगोल म्हटल्यानंतर, बरंच कन्सेप्च्युअल आणि इतकं इझी डोक्यात बसतं, हे लक्षात घेऊया. त्यानंतर परिवलन, परिभ्रमण, कालगणना, हा झाला बेस. माझं म्हणणं एकदम बेसिक आणि अंडरस्टँडिंगचा बेस म्हणून हे टॉपिक्स कव्हर करावं लागतं. हे टॉपिक्स आपण पहिले कव्हर करूया. हे टॉपिक्स कव्हर झाले, लक्षात घ्यायचंय. तर याची एक टेस्ट मी एकदम शॉर्ट मध्ये एक टेस्ट इथं ठेवतो. ती टेस्ट एकदम झाली की एकदम पहिले शॉर्ट बेस क्लिअर होतो. देन ते झालं की दुसरं लक्षात घ्या. आता शिलावरण म्हणजे आपल्याला काय करायची, पृथ्वीची असणारी जी काही भूरचना आहे या विषयीचा अभ्यास आपल्याला करणं चालू करायचं आहे. मग ती भूरचना म्हणजे काय तर लक्षात घ्या, पृथ्वीचे अंतरंग, खडक, खनिजे, पृथ्वी खंड, सागर म्हणजे एकूण खंडांची निर्मिती. तुम्ही ऐकलं असेल त्याला म्हणतात वेगनरचा सिद्धांत. तुम्ही प्लेट टेक्टॉनिक असं काहीतरी भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताबद्दल ऐकलं असेल. जर तुम्ही थोडाफार अभ्यास आधी केला असेल तर, नसेल तर ठीक आहे तो होईल. किंवा सागर तळ ज्याला आम्ही म्हणतो विस्तार, कसं काय समुद्र आधी एकच खंड होता, दॅट इज द पॅन्जिया, मग हा सगळा बदलला आणि एकूण आता 7 खंड वगैरे आहे. आणि आता काल थायलंड, मलेशियाला काल भूकंप झाला, तुम्ही ऐकलं असेल. तर ते का होत राहतात त्या पट्ट्यात थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, त्याच्यावर गेलं तर जपान, या पट्ट्यात जास्त भूकंप. तिचं हे सगळं प्लेट टेक्टोनिक्स इन ऑल दॅट या गोष्टी कळल्या की आपल्याला इझी समजतं. आपल्याला थोडं परसेप्ट करावं लागेल काही अशा काही महत्त्वाच्या भूकंपाच्या घटना घडल्या, याच्या मागचं असणारं प्राकृतिक भौगोलिक कारण ते म्हणून आयोग आपला जो सिलेबसचा भाग आहे ते आयोग तिथं आपल्याला विचारू शकतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग बघा त्यानंतर भू हालचाली आणि भूरूपे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या घडामोडी किंवा हालचालीमध्ये दॅट इज कॉल्ड एंडोजेनिक फोर्सेस. कुठले फोर्सेस? एंडोजेनिक. पृथ्वी बरोबर आहे, अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती. वलीकरण, प्रस्तरभंग. वलीकरण फोल्डेड माउंटन, हिमालय, आल्प्स, रॉकी अँडीज. प्रस्तरभंग नर्मदेची रिफ्ट व्हॅली किंवा तिकडे असणारे ब्लॉक माउंटेन, फॉर एक्झाम्पल मेघालय पठार. भारताशी रिलेट करायचं, जगात नाही बघायचं, भारतात नाही बघायचं, असे टॉपिक्स तिथं आपण कव्हर करतो. हे टॉपिक्स आपल्याला या एका घटकात शिकायचं. त्याला मी शिलावरण, लिथोस्फिअर, इट इज अबाउट द जिओमॉर्फॉलॉजी. पण आपल्याला फार डेप्थला पण जायचं नाहीये की एकदम स्पेशल ऑप्शनल एवढं डेप्थ आपण गाठणार नाहीये. पण आपल्याला असणारी भूरचना समजण्यासाठी, अंतरंग समजणे, अंतरंगाची रचना समजण्यासाठी, पृथ्वीच्या अंतरंगाच्या रचनेचे काही वैशिष्ट्य समजणे आणि मग अंतरंगातल्या हालचाली, त्याच्यामुळे निर्माण होणारे भूरूप. एकदा निर्माण झालेली भूरूप बहिर्गत शक्तीमुळे त्याच्यात काय होतात, बदल होतात, ते आम्हाला समजणे, ज्याला भूरूप विकास म्हणतो. विदारण, अनाच्छादन आणि मग नदी, वारा, सागरी लाटा, भूजल, हिमनदी यामुळे निर्माण होणारी भूरूपे. सो इट्स अ सेकंड सेक्शन ऑफ फिजिकल जिओग्राफी वर्ल्ड असं मी त्याला म्हणतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हवामान, क्लायमेट, वातावरण, वातावरणाची संरचना, हवा, हवामान, तापमान, टेम्परेचर म्हणजे काय, सौर शक्ती. आता जी काही आपल्या पृथ्वीचा सगळ्यात मोठा स्रोतच आहे ऊर्जेचा, ती म्हणजे काय, सूर्य. पृथ्वीला मिळणारी 99.97% सौर शक्ती ही कोणाकडनं येते, सूर्याकडनं. इन्सोलेशन, इनकमिंग सोलर रेडिएशन, दॅट इज कॉल्ड इन्सोलेशन असं म्हटलं जातं. आणि मग त्यावेळी ते इन्सोलेशन म्हणजे काय आहे
त्याच्यामुळे वितरण कसं आहे सौरशक्तीचं, त्यामुळे आर्द्रता ह्युमिडिटी काय आहे, ह्युमिडिटीमुळे पर्जन्य वृष्टीचे प्रकार काय आहे, पर्जन्याचे प्रकार काय आहे, ढगांचे प्रकार काय हे लक्षात घ्यावं लागेल. आणि त्याचं वितरण कसं आहे, कुठल्या भागात वर्षभर पाऊस पडतो, कुठल्या भागात सीझनल मोसमी पाऊस. फॉर एक्झाम्पल भारत मोसमी पाऊस आहे आपल्या इथं, मोसमानुसार पाऊस पडतो. मग हे लक्षात घेऊन आपल्याला बेसिक, मग परत वायुभार, एअर प्रेशर, वाऱ्यांचे प्रकार, विंड्स, वायुराशी, एअर मासेस, प्रादेशिक वारे कुठले, स्थानिक वारे कुठले, आणि कोणाचे हवेचे वर्गीकरण, असे बेसिक पॉइंट्स. त्यासाठी आम्हाला हवामान हा बेसिक टू ऍडव्हान्स प्री टू याचा प्रश्न भरपूर आहे आपल्याकडे. प्रश्न आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. आयोगाने 13 ते 23 प्रचंड प्रश्न विचारलेले आहे 11 वर्षात. प्रीला विचारले आणि मेन्सला विचारले ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्यामुळे आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स भरपूर आहे. आयोगाची अपेक्षा काय आहे आणि आपला असणारा बेस इथं आपण व्यवस्थित डिफाईन करू शकतो, हे राहुल लक्षात ठेवायचं आहे. हा पण भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. बरोबर आहे, इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हा ऑनलाईन आहे. त्यानंतर ओशनोग्राफी, तर जलावरण म्हणतो. मग सागर तट रचना, मग अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक प्रमुख महासागर, त्यांच्या रचना कशा आहे. मग एकूण ज्याला आम्ही सी फ्लोअर, ज्याला आपण म्हणतो बॉटम टोपोग्राफी, ती कशी आहे, त्याच्यातले काही भूमीचे वेगवेगळे भाग केलेले आहे. सागर तळाची भूमी, ज्याला आम्ही कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो, कॉन्टिनेंटल स्लोप म्हणतो, त्याला नंतर सी फ्लोअर प्लेन्स म्हणतो, किंवा तिथं असणारे ग्युएट्स असतील, प्लॅटूज असतील, किंवा तिथलं बेटे, असे काहीतरी स्वरूप आपल्याला समजून घ्यावी लागतात. त्यानंतर सागरी प्रवाह काय आहे असं आम्ही समजून घेतो. आणि मग त्याच्यात शारता वगैरे, अशा प्रकारे आपल्याला वर्ल्ड जॉग्रफी, त्याला आम्ही वर्ल्ड फिजिकल, जागचा प्राकृतिक असं म्हणतो, असे टॉपिक्स आपल्याला बघायचे. जवळजवळ 16 टॉपिक्स. किती टॉपिक्स? 16 टॉपिक्स आपल्याला त्यात कव्हर करावं लागतील. हे इथे लक्षात घ्यायचं. मी दाखवलेलं आहे की जवळ 16 टॉपिक्स, एखाद दुसरं लेक्चर्स जास्त कमी, डिपेंड ऑन द बॅच, पण इतके लेक्चर्स आपल्याला त्याला लागतात, हे लक्षात घेऊया. मग येऊ भारताच्या भूगोलाकडे. मग भारताचा भूगोल अभ्यास करता भारताचा एक सामान्य भूगोल असतो. भारताच्या शेजारील राष्ट्र, हिंदी महासागर, आशिया व जगाच्या संदर्भातील मोक्याचे ठिकाण, मी प्रश्न दाखवतो. यावेळेस आयोगाचे प्रश्न तुम्हाला जर यावर्षी भारताच्या भूगोलावर जास्त आले होते, 24 मध्ये, पण सोपे होते. मग भारताचा प्राकृतिक भूगोल, हिमालय, उत्तर भारतीय मैदाने, पश्चिमी मैदाने, द्विकल्पीय पठार, घाट, किनारी मैदाने, बेटे. भारताचे हवामान, भारतीय मान्सून, कोपेन, त्रिवार्ता हवामान वर्गीकरण काय केलंय. भारताची नदी प्रणालीचे प्रकार काय, महत्वाच्या नद्या, त्यांची वैशिष्ट्ये, भारताची वनसंपदा, वनांचे प्रकार, वैशिष्ट्ये, महत्व, खनिज संसाधने, खनिजांचे वितरण, महत्व, भारतातील प्रमुख उद्योग, व्यवसाय आणि दळणवळण, भारतातील प्रमुख मृदा, त्याचं वर्गीकरण, वैशिष्ट्ये, भारताची लोकसंख्या, जनगणना असं त्याला आपण म्हणतो. आणि मग याच्या सोबत भारताचे प्रमुख कृषी आणि तत्सम असणारे असे टॉपिक्स आपण तिथे कव्हर करतो. देन मग येतो महाराष्ट्राच्या भूगोलाकडे. महाराष्ट्र भूगोलामध्ये महाराष्ट्र सामान्य आणि प्रादेशिक भूगोल, महाराष्ट्राची प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राची भूशास्त्रीय भूगोल, खडक प्रणाली, त्यानंतर कोकण, सह्याद्री, सातपुडा, महाराष्ट्र पठार, पर्जन्य महाराष्ट्रातलं, हवामान महाराष्ट्रातलं, महत्व व वैशिष्ट्ये, कोणाचं, नदीचं, महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, वैशिष्ट्ये, महत्व, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, वितरण, महत्व, महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधने, हे महाराष्ट्रातील मृदा, महाराष्ट्रातील प्रमुख पिके, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, वसाहती, प्रमुख उद्योगधंदे, व्यवसाय, दळण आणि महाराष्ट्राची लोकसंख्या. त्याच्यानंतर जायचंय जगाचा भूगोल. आता हे जगाचा भूगोल तुम्ही प्राकृतिक बघितलं, त्यात संदर्भ बराच येतो, पण हे जग म्हणजे काय करायचंय तर आपलं ठळक बाबी. मग मी त्याची एक नोट्स आहे, ती नोट्स मी तुम्हाला देईल. तुम्ही करायचं नाही त्यांना काम मी करून ठेवलेलं एक नोट्स आहे माझी 25 पानाची प्रिंटेड नोट्स. ती नोट्स घेऊन आपल्याला वर्ल्ड जिओग्राफी समजून घ्यायचं आहे, कारण की त्याला तुम्हाला समजलं का जगातील प्रमुख खंड आणि त्याची वैशिष्ट्ये. मग ऑस्ट्रेलिया खंड, त्याची वैशिष्ट्ये, ऑस्ट्रेलिया खंडातले प्रमुख नद्या, ऑस्ट्रेलिया खंडातले प्रमुख पठार, ऑस्ट्रेलिया खंडातले प्रमुख मैदाने, हे लक्षात घ्या. ऑस्ट्रेलिया खंडातले प्रमुख पठारे, इतकं आपल्याला तेवढं किमान माहिती पाहिजे. बरोबर आहे. लॅटिन अमेरिका, मध्य अमेरिका, अँग्लो अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया आणि अंटार्क्टिका, या सर्वांमधली प्रमुख पर्वत प्रणाली, प्रत्येकाची प्रमुख पठारे, प्रत्येकाचे प्रमुख मैदाने, प्रत्येकाचे प्रमुख वाळवंटे कुठली आहे लक्षात घ्या, प्रमुख नद्या कुठल्या आहे लक्षात घ्या, किंवा तिथं असणारी एकूण वनसंपदा वगैरे कशी आहे, इतकी माहिती आपल्याला माहिती पाहिजे, ज्या पलीकडे नाही. हा जो जागतिक नैसर्गिक प्रदेश आपण इथं बघत नाही, तो एक्सक्लुसिव्ह मेन्सचा भाग आहे, म्हणून तुम्ही या लेक्चर बंद करतो. पण वर्ल्ड म्हटलं की एवढं, म्हणून मी एक रेडीमेड नोट्स केली आहे नकाशासहित. ती नकाशाच्या आधारे आपल्याला कळते, पण आपण कधी घेतो लास्ट. पहिले आपण प्राकृतिक जग,
मग भारत सगळा प्राकृतिक सामाजिक आर्थिक आणि महाराष्ट्र प्राकृतिक सामाजिक आर्थिक हे आपलं आटपलं की मग आपण वर्ल्ड कडे येतो आणि वर्ल्ड प्राकृतिक जे आम्ही आधी शिकलो त्याचे फक्त प्रमुख मॅपिंग बेस शिकणं गरजेचं असतं, ते आपण बघतो. अशा प्रकारचं आपलं एकूण तिथं जवळजवळ 45 लेक्चरचं महत्वाचं तुमचे पॉइंट्स आहे. आता बघा भूगोल हक्काचा विषय, मला यात आणखीन काही सांगायचं आहे. आता ज्यावेळेस आम्ही भूगोलाचा अभ्यास करायचा विचार करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आम्हाला अँगल काय पाहिजे, अभ्यासक्रम, प्रश्नांची काठिण्य पातळी, आमच्याकडे अभ्यास साहित्य आणि मार्क्सचा कॉन्फिडन्स आला पाहिजे. काय पाहिजे, मार्क्सचा कॉन्फिडन्स पाहिजे. 15 पैकी मी सर किमान 13 मार्क मला भूगोलात पडलेच पाहिजे. आणि भूगोल असा विषय आहे म्हणजे मी एखाद 2 प्रश्न म्हणतोय इथं तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क यस एनसीईआरटी मिडन यस यस एनसीईआरटी इज द ओनली बेसिक. मी सोर्सेस दाखवतो पण एनसीईआरटी वर मेन सोर्स, द मेन सोर्स एनसीईआरटी. स्नेहल बरोबर आहे, सॉरी श्यामल, हे लक्षात घ्यायचं आहे. सर हे फिजिकल आणि इकॉनॉमिकल टॉपिक मिक्स आहे, आपल्याला वेगवेगळं कळावं लागतं. लक्षात घ्या टॉपिक. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं कृषी, तर कृषी हा भारताचा आर्थिक आहे आणि महाराष्ट्राचा आर्थिक आहे. लोकसंख्या हा सामाजिकचा आहे. सो टॉपिक हे सगळे फिजिकल आणि मग असणारा भारत आणि महाराष्ट्र हा मिक्स करतो. फक्त जगाचा फिजिकल आपण काय करतो वेगळा करतो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. नाव आता विषयाचे स्वरूप कसं आहे आपला विषय कन्सेप्च्युअल आणि इन्फॉर्मेटिव्ह दोन्ही असणार. फॉर एक्झाम्पल भारतातल्या खालीलपैकी उंच शिखरांचा क्रम, उंचीनुसार उतरता क्रम मांडा, असा प्रश्न असणारा पडला, असे प्रश्न पडतात. किंवा कुमाऊ हिमालयातील, मी प्रश्न सांगतो 2017 प्रीला पडलाय, कुमाऊ हिमालयातील शिखरांचा उंचीनुसार क्रम असणारा पर्याय ओळखा. मग हिमालयातील सगळ्यात उंच शिखर नंदादेवी आहे. मग त्यानंतर कुठलं आहे आम्हाला माहित पाहिजे. नंदादेवी नंतर कुठलं येतं, तर ते त्रिशूल येतं का कामेट येतं, व्हॉट एव्हर, तर इट्स अ फॅक्ट. पण आता कन्सेप्च्युअल म्हणून मी पहिलेच म्हणतो की आपला फिजिकल जो भाग शिकायचा तो भारताचा का असो ना, तो महाराष्ट्राचा का असो ना, तो जगाचा तर आहे. इट्स अ कन्सेप्ट. एका साईडला आपल्याला संकल्पना क्लिअर करायचं आहे आणि त्या संकल्पना क्लिअर करण्यासाठी वन ऑफ द दोनच बेस्ट आणि द बेस्ट सोर्स आहे आयदर एनसीईआरटी ऑर युअर स्टेट बोर्ड. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला एनसीईआरटी मध्ये फार बेस्ट क्लिअर होतील आणि नाही तर स्टेट बोर्डातनं पण 100% क्लिअर होतील. मी तुम्हाला सांगतोय संकल्पना, म्हणून फार हेवी बुकच्या मागा लागायचं नाही. अगेन सेकंड पार्ट इज इन्फॉर्मेटिव्ह. हरकत नाही, इन्फॉर्मेटिव्ह आहे, सगळी माहिती संकलित करायची, लक्षात कशी ठेवायची, ट्रिक्स आहे. त्यामुळे मी सांगेल तुम्हाला की डील कसं करते संकल्पनात्मक, हाऊ टू डील अंडरस्टँड करावं लागेल, त्या रिलेट करावं लागेल थिंग्स आणि रिपीटेशन आणि रिमाइंड, बरोबर गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यामुळे पहिले समजूनच घ्यावं लागेल. समजून न समजता पुढे जायचं कारण नाहीये. समजून घेताना फार सोपं आहे आणि त्याला तुम्हाला आता भूगोला विषय असा, या भूगोला विषयाला आपल्याला एक छानसं ॲडव्हान्टेज आहे. तो ॲडव्हान्टेज म्हणजे काय, इथं आपण मॅप बेस तयार करू शकतो गोष्टी, इथं आपण डायग्राम बेस गोष्टी बऱ्याच तयार करू शकतो. म्हणजे जो डेटा आहे तो साधा असा लिहिण्यात, म्हणजे मी उदाहरणार्थ तुम्हाला महाराष्ट्र पठाराचं एखादं मी एक्झाम्पल म्हणून सांगतो सोपंसं. तुम्हाला मी महाराष्ट्र पठाराबद्दल बोललो आणि महाराष्ट्र पठार हे त्रिकोणी आकाराचे आहे, बरोबर ना. महाराष्ट्र पठार काय असेल, हे त्रिकोणी आकाराचे असेल. जस्ट मी तुम्हाला म्हटलं महाराष्ट्र पठार किंवा महाराष्ट्र राज्य त्रिकोणी आकाराचे असून पठार म्हटल्यानंतर असा त्रिकोणी शेप तयार होतो. पण मी तुम्हाला दाखवलं की महाराष्ट्र हे जवळजवळ त्रिकोणी आकाराचे आहे. त्यातला उत्तरेकडचा बेस त्याचा काय आहे, मोठा आहे, सातपुडाकडचा. त्याच्यानंतर त्याची लांबी रुंदी जी काही आहे, तुम्ही जर इथे ड्रॉ करत गेले, त्याचा उतार हा कुठे आहे, पूर्वेकडे आहे, तर ते इझी लक्षात राहतं, इझी. सो हा आपल्याला ऍडव्हान्टेज आहे. आपण इथे डायग्राम बेस आयदर मॅप बेस आपण इकडे पुढे नेऊ शकतो. आपला एकदाच माझं कायम म्हणणं असतं की तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला एक रीडिंग करायची, दुसऱ्या रीडिंगला डायरेक्ट मॅपवर यायचं. तुम्ही मॅप जर थोडे फील केले, तुम्ही डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून जर त्या शॉर्ट नोट्स तयार करून गेल्या, तर माझं असं म्हणणं असतं की फिजिकल या घटकाची वर्ल्डची रिव्हिजन एका तासात झाली पाहिजे. त्यानंतर भारताची संपूर्ण भारत म्हणतोय मी, संपूर्ण भारत ची रिव्हिजन एका
तासात झाली पाहिजे आणि सेम वोट महाराष्ट्राची रिव्हिजन एका तासात. म्हणजे 3 तासात भूगोलाची रिव्हिजन करता येतं का? तर येतं. त्याच्यासाठी थोडंसं मॅप आणि डायग्राम याचं जर आपण नोट्स फॉर्मेशन केलं, आता मी क्लासमध्ये घेतानाच मॅपिंग स्वरूपात खूप घेतो. आता तुम्ही मॅपिंग स्वरूपात म्हणजे का कोरा मॅप घेता का तुम्ही? अजिबात नाही, मला कोरा मॅपची गरज नाहीये. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की मी तुम्हाला आता समजून सांगायला लागलोय की भारताची प्राकृतिक रचना तर आपल्याला क्लिअर पाहिजे. आपण फक्त हिमालय बघतोय, आम्ही पहिला सेक्शन काय वरचा हिमालय, हिमालयाचं जे काही एकूण असेल, ही खालची एक लाईन आहे हिमालयाची, याला शिवालिक म्हणतात. ही लाईन अशी नेऊन ही अशी थोडीशी फिरलेली आहे, अशी इथपर्यंत फिरलेली आहे आणि मग ही खाली येतं. लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे शिवालिक आहे, हा नॉर्थ ईस्ट आहे, हे तुमचं मेघालय आहे, हे तुमचं असणारं काय आहे तर त्रिपुरा आहे, इकडे मिझोरम आहे. त्यानंतर तुम्ही असं वर चालला अरुणाचल, हा आसाम मधला भाग आहे. इथं थोडंसं वर न्यायचं हा, कारण की सिक्कीम मध्ये कंचनजुंगा हा नेपाळचा भाग आहे. कुठला? हा नेपाळचा भाग आहे. आणि इथं भाग असणारा आमचा जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड मधला आहे. इतकं क्लिअर झालं की बृहत हिमालय त्याची हाईट उंच करायची, मग तुमचा मध्य हिमालय, बृहत हिमालय आणि इथं पार हिमालय, लेह, लडाख, काराकोरम. ज्यावेळेस आपण याला नावं लिहून ठेवतो ते बरोबर डोक्यात बसतं. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस मी नकाशा काढेल, नकाशात बसत नाही, पण वहीवर मी ते प्रिंट करत नेलं पाहिजे, माझ्या माइंड मध्ये पण ते प्रिंट झालं पाहिजे. किंवा मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की हा भारताचा असणारा पेनिन्शुला आहे आमचा. हा भारताचा असणारा पेनिन्शुला मध्ये हा आमचा द्वीपकल्पीय पठार आहे. कुठला पठार आहे? द्वीपकल्पीय पठार. या साईडला अरवली पर्वत आहे, या साईडला पश्चिम घाट आहे, हा तुटक तुटक आमचा पूर्व घाट आहे, ही इकडनं नर्मदा नदी आली, याच्यावर मध्यवर्ती उच्चभूमी, हा दक्षिणेकडे असणारा तुमचा दख्खनचा भाग आहे. दख्खन मध्ये इथं सातपुडा, आणखीन तापी नदी गेली, इथं असणारा तुमचा सह्याद्री जो आहे, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट. मग हे जेव्हा आपण काढतो याला नावं देतो. तुम्हाला समोर ऑप्शन्स आहे, काळजी करायचं नाही, समोर ऑप्शन्स आहे, रिकॉल होतं. पण अंडरस्टँड जर सिक्वेन्सनी आणि मॅपिंग बेस झालं तर हे समजायला सोपं जातं. फार डेटा करायचं, मग डेटा नोट्स तिथं 150-200 पेजेसच्या वर नोट्स तयार होतात आपल्या. ज्या तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळणार आहे तुम्ही ते बघा, त्यातही मॅपचा बराच यूज केलाय, पण भूगोल तुमच्या डोक्यात बसणं गरजेचं आहे. तुम्ही सर मग फॅक्ट्स कशा लक्षात ठेवायच्या, लोकसंख्येची घनता, अरे काही नाही, त्या लॉजिक्स आहे. त्या लॉजिक्स मी सांगेल जेव्हा आपण आता फॉर एक्झाम्पल मुद्दा वाटतंय नाही सर हे सगळं मॅप मध्ये ठीक आहे, पण आता विचारलंय घनतेनुसार सगळ्यात पहिले राज्य लोकसंख्येच्या घनतेनुसार कुठले असले पाहिजे. अरे पण तुम्हाला त्याचं आर्थिक कारण जर समजलं तर तुम्हाला कळेल कुठल्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे. तुम्ही बिहारच का, किंवा सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणाच का, 11 नुसार म्हणतोय मी तुम्हाला. आता वाढलाय तिथं सामाजिक तुम्ही काय आणलेले आहे, स्कीम आणलेले आहे मोठ्या सोशल वेलफेअरच्या, त्याच्यामुळे तिथलं वाढलेलं आहे. बरं सगळ्यात जास्त केरळमध्येच असणारी लिंग गुणोत्तर केरळचं जास्त का, केरळमधनं सगळ्यात जास्त स्थलांतर बाहेर आहे ना पुरुषांचं नोकरीसाठी, मायग्रेशन. त्याला कारण नाही, ती कारण समजली की ते डेटा पाठ करायची गरज नाही, बरोबर डोक्यात येतं. हे लक्षात घ्यायचं आहे. सो अशा वेळी तो विषय डील करावा लागेल, नाही तर मग इतका डेटा इतक्या फॅक्ट्स पाठ होत नाही, करायच्याच नाहीये. अंडरस्टँडिंग इज मस्ट. क्लिअर का? इज इट क्लिअर का? मी सांगतो काय समजत आहे का? आणि म्हणून ज्यावेळेस आपला मी जे परत सांगेल, मी पहिल्या दिवशीपासून हे करतो, तुम्ही नीट वही करायची आहे, वही करा आणि घ्या लिहून, आणि तुम्ही लिहित असं नाही आहे. आपण गोष्ट समजणे आणि जशी मी मांडत जाईल तशी तुम्ही तुमच्या वहीत ती मांडत न्यायची आहे, कारण की त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी डोक्यात प्रिंट होऊन जाणार. मला पाठ झालं पाहिजे. भारत कुठून काराकोरम पासून निघालो आणि रामेश्वरम म्हणजेच कन्याकुमारी पर्यंत आलो, किंवा इकडे रन ऑफ कच्छ पासून निघालो आणि इकडे अरुणाचल मधले पतकोई बूम टेकड्यांपर्यंत, जिथं भारताचे मी प्राकृतिक एंड म्हणतोय, तिथपर्यंत भारत डोक्यात प्रिंट झाला पाहिजे. जग प्रिंट होणं फार गरजेचं नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. जगाच्या बेसिक कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. भारताच्या नकाशा बेस्ड, कारण की इन्फॉर्मेटिव्ह हे भारतावर प्रश्न आहे, जगावर जे प्रश्न आहे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बेस आहे, ते आपण कव्हर करू शकतो. हे इथे लक्षात असू द्यायचं आहे. क्लिअर का? ओके. सो असे भाग आपण लक्षात घेऊ. म्हणून तिथं हाऊ टू डील बरोबर आहे. जिथं इन्फॉर्मेटिव्ह असेल
मी तुम्हाला परत सांगतो, कन्सेप्च्युअलला कसं आपण डील करणार आहे, अंडरस्टँडिंग करून, समजून, बरोबर, एनीहून समजून घेणार आहे हा डेटा, समजला का त्याला रिलेट करायला शिकणार आहे आणि मग त्याचे रिपिटेशन आणि रिमाइंड, रिपिटेशन अँड रिमाइंड बरोबर ते होतं, बरोबर आठवतं आणि लिंक होतं. आणि ज्यावेळेस इन्फॉर्मेटिव्ह डेटा येईल, कुठला येईल, इन्फॉर्मेटिव्ह, मग याच्यासाठी थोडा फॅक्च्युअल डेटा आपण लिहून घेऊ ना, फॅक्ट्स लिहिल्या, शॉर्ट पॉकेट डायरी करू शकतो, अगेन रिपिटेशन आणि रिव्हिजन, काही दिवसात लक्षात राहतात. तुम्ही सांगा, तुम्हाला ठराविक लोकांचे वाढदिवस पाठ आहे की नाही, ठराविक लोकांचे वाढदिवस आपल्या लक्षात राहतात की नाही, किंवा घरचा ऍड्रेस आहे, आपले मामा काका वगैरे यांची नावं वगैरे सगळं आपल्या घरच्यांनी काय बसून पाठ करून घेतली का, इट्स अ सिम्पलेस्ट रिपिटेशन्स, हे लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज द, तुम्हाला या विषयाला डील करताना या गोष्टी तुम्ही तिथं मोठ्या व्यवस्थित प्रमाणात केल्या पाहिजे असं मी म्हणेल. आता मी येतो पेपरकडे. आपण 23, 22 आणि मग 24 थोडं पेपरवर नजर टाकू की या पेपरमध्ये आम्हाला काय काय गोष्टी दिसल्या, काय काय गोष्टी आढळल्या, त्या थोड्यासा मी PYQ ला इथं समोर आणतो. आता 2023चा पेपर काय होता, मी आपल्या शेवटी 3 टायटल मध्ये बघूया. 22-23 ला फार स्पेसिफिक आहे टायटलिंग, 24 ला कमी, पण मी 24चा पेपर घेतो. 24चा पेपर तुलनेने गेले 10 वर्ष सोपा पेपर आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता परत मी धरतो की 2013 नंतर आयोगाने थोडासा UPSC बेसवर केल्यानंतर UPSCच्या निदान बायफर्गेशन तसं ठेवलं, ते 24 ला बदललं, पण 24चा एकाच्यावर आपण नगद जाऊ नये, आपण 22-23 मग मी 24 कडे येतो. प्राकृतिक, फिजिकल, मी वर्ल्ड बद्दल बोलतो बघा. अवकाश विज्ञान, सूर्यकुल 2 प्रश्न होते, 23 ला म्हणतोय. सागर तट रचना 1 प्रश्न, हवामान, वायुदाब, पर्जन्य 1 प्रश्न. मी जगाच्या प्राकृतिकवर म्हणतोय, किती झाले जगाच्या प्राकृतिकवर, 4 प्रश्न. बरं 22 माझ्यासमोर आहे बघा. पगार अवकाश विज्ञान, सूर्यकुल 1 प्रश्न, बेसिक कन्सेप्ट पृथ्वीवरचा 1 प्रश्न आणि भूरूपांवर 2 प्रश्न. जगाच्या प्राकृतिकवर 4 प्रश्न, जगाच्या प्राकृतिकवर 4 प्रश्न, जो 2024 ला एकही विचारला नाही. 22-23 ला विचारलं, त्याच्या आधी पण विचारले ना, म्हणून तर आपण इतके टॉपिक तिच्यावर. आयोगाचे 3 शब्द आहे, आपण थोडे 3 शब्दावर टॉपिक. आपण आयोगाच्या वारंवार विचारणारे प्रश्न, आयोगाची प्रश्नांची लाईन, त्याच्यावर आपण टॉपिक तयार केलेले आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्यात फक्त MPSCच नाही तर UPSCचा पण आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. मी तर माझं फार म्हणणं आहे, 23, 24 आणि आता 25चा जो प्री होईल UPSCचा, 23, 24, 25चे UPSCचे प्रीचे पेपर GSच्या अनुषंगाने बघितले पाहिजे. करंटच्या अनुषंगाने बघू नका, पण GSच्या अनुषंगाने बघितले पाहिजे. त्याचं रिफ्लेक्शन इथं आयोगाच्या प्रश्नांमध्ये येणं शक्यता आहे, ते आपण कव्हर करूया. ते काय UPSC फार कठीण नसतं अजिबात. UPSC काही फार भाऊ करायची गरज नाहीये की UPSC आहे आणि ते काही फारच वेगळं विचारतं, अजिबात नाही. मग मी येतो जगाच्या आर्थिक भूगोलाकडे. काय विचारलं त्याने, एक उद्योगाचा सिद्धांत विचारला, बरोबर आहे. त्या आयोगाने आधीमध्ये विचारायला चालू केलं होतं, ते राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह मेन्सचे प्रश्न आहे, ते इकडे आयोग घुसवतं. सामाजिक भूगोलाची काही पर्यावरणाची व्याख्या विचारून टाकली, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर परत इकडे विचारलं सामाजिक मानवी भूगोलावर एक विचारलं, स्थलांतरित शेतीवर विचारला होता. इथे 2 प्रश्न विचारले आणि इथं पण 2 प्रश्न विचारले, म्हणजे एकूण जगाचा प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक 6 प्रश्न म्हणतो मी त्याला, जनरल जिओग्राफी. आणि इथं जर पडलं तर इथेही 4 आणि 2 किती, 6 प्रश्न, हे 2022-23 ला आहे. मग त्यानंतर भारताच्या याच्यावर किती विचारले, 23 ला उत्तर भारतीय मैदानावर आणि भारताचे हवामान, म्हणजे भारताच्या प्राकृतिकवर 3 प्रश्न, भारताच्या आर्थिक, मृदा, कापड उद्योग याच्यावर 2 प्रश्न आणि वसाहती याच्यावर 1 प्रश्न, म्हणजे भारतावर सुद्धा 6 प्रश्न. 6 प्रश्न जग प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, 6 प्रश्न भारत प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, त्याते प्राकृतिकवर जास्त प्रश्न आहे असं मी म्हणेल. 2022 ला भारताचे उत्तर भारतीय मैदान बघा, तिथं पण आहे, इथं पण आहे. भारताची नदी प्रणालीवर 3 प्रश्न विचारले. भारताचे हवामान 1, म्हणजे इथं 5 प्रश्न भारताच्या प्राकृतिकवर, आणि इथं मृदा आणि हे वन्यजीवन असं मी म्हणेल 2. इथं 7 प्रश्न भारतावर दिसतंय विचारलेले. आता मी येतो महाराष्ट्रावर काय विचारलंय. महाराष्ट्रावर 3 प्रश्न आहेत 23 ला. महाराष्ट्राची पठाराचा रंग, महाराष्ट्राची डोंगर रांग आणि सह्याद्री रांग कोकण याच्यावरचे 3 प्रश्न, म्हणजे महाराष्ट्र भूगोल ते 3च्या 3 प्राकृतिकवर देऊन टाकले महाराष्ट्राचे, 3च्या 3. 23 ला 6 वर्ल्ड म्हणजे प्राकृतिक, जग वगैरे, भारत 6 आणि महाराष्ट्र 3. 22 ला महाराष्ट्र डोंगर रांग 1 प्रश्न, म्हणजे प्राकृतिक, महाराष्ट्र सामाजिक भूगोल 1. इथं 2च प्रश्न आहे. कधी 22 ला, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता त्या अँगलनी
जर मी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप दाखवतो की आयोगाला विचारण्यात काय आलं आयोगाने, जस्ट आपण नजर घालू 23-24च्या याला, किंवा मग मी आधी काय करतोय, आधी मी थोडासा 24चा पेपर बघतो. 24चा पेपर त्यांनी, आता हे प्रश्न बघा, हे 23चे प्रश्न आहे. मी तुम्हाला 23चा पेपर दाखवतोय की खालील आकृती निरीक्षण करून कोणत्या मुळाक्षर चंद्राचे 3/4 भाग, ज्याला मी अवकाशीय संकल्पना म्हणतो, त्याच्यावरचे प्रश्न आहे. मी आता आन्सर मध्ये वगैरे जाणार नाहीये. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन, अगेन पृथ्वीची बेसिक इन्फॉर्मेशन, उन्हाळा ऋतू, हिवाळा ऋतू, उन्हाळा अयन दिन, हिवाळा अयन दिन, विषुव दिन, हे बेसिक वर आलेले प्रश्न आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, हे त्यांनी विचारलेले आहे. किंवा भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो, जगाच्या हवामानावर पडलेला प्रश्न आहे, जगाचं हवामान. वर्ल्ड फिजिकल मध्ये परत मी म्हणतो त्याला. त्यानंतर बघा, त्याचे मी दाखवलंय, मी NCERTचे संदर्भ टाकले. ओके, अगेन पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात सागरी गर्ता, त्याला आम्ही ट्रेंचेस म्हणतो, आढळतात. याचं कारण काय, अगेन वर्ल्ड फिजिकलचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या, हा आता तुमच्या असणारा 24चा प्रश्न आहे. 2001 डिसेंबर 24 ला आलेली एक्झाम, हा 2024चा बघा वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थांची सर्वात लांब नदी. आता प्रश्न सोपा आहे, इट्स अ वर्ल्ड फिजिकल आयदर वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, USA मधील सर्वात लांब नदी. मग मी सगळ्यात शेवटी सांगितलं बघा, आपल्याला प्रत्येक खंडातल्या प्रमुख नद्या, प्रमुख पठारे, प्रमुख मैदाने, प्रमुख वाळवंटे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या आधारित हा 2024चा प्रश्न तुम्ही पेपर बघितला असेल, लक्षात घ्या. त्यानंतर बघा 2024लाच प्रश्न पडलाय परत, देश दिले आणि राष्ट्रीय उद्याने त्यांनी लावायला भारतातलं कुठला, सगळ्यांना माहिती जिम कार्बेट आमच्या भारतात आहे म्हणून. मग ग्रँड कॅनियन कुठं असणार आहे, USA मध्ये असणार आहे, त्याला कोलोराडो नदी इथं असणार, त्याला आमचं ते नीदरी म्हणून नदीच्या अपक्षर, नदीच्या युवावस्थेत कार्य होणारी भूरूप आहे, त्याचं उदाहरण आहे ग्रँड कॅनियन, असं आम्ही त्यात करतो. आणि मग ग्रेट बॅरियर रीफ सगळ्यांना माहिती ऑस्ट्रेलियाला आहे आणि इक्वेडोरला गालापागोस आहे, असंही लक्षात घ्या. हा वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न होता. परत याच वर्षी वर्ल्ड जिओग्राफी, म्हणजे माझं असं म्हणणं आहे, याही वर्षी 6 न विचारता वर्ल्ड जिओग्राफी, प्राकृतिक जग, याच्यावर तुम्हाला 4 प्रश्न विचारले. कारण भारताचं आणि महाराष्ट्राचं, त्यात भारताचं वेटेज जास्त आहे महाराष्ट्राचं वेटेज पेक्षा, पण वर्ल्डचं वेटेज 6च्या ऐवजी 4 झालं यावर्षी. हा 4था प्रश्न, कोणता जलजन्य म्हणजे स्तरित खडकाचा गुणधर्म नाही. मग खडकांचे प्रकार मी दाखवलं तुम्हाला टॉपिक मध्ये, पृथ्वीचे अंतरंग खडकांचे प्रकार, त्याच्यात आम्हाला हे कव्हर होतं का त्याच्यातला कुठला हे नाहीये म्हणून. त्यानंतर भारताची काय प्रश्न पडले ते आपण बघूया. आता हे जुने प्रश्न आहे, आत्ताचे नाहीये, नाही सॉरी, हा याच वर्षीचा प्रश्न आहे. सिंधू नदीची उपनदी फार सोपे आहे यावर्षी, मी परत सांगतोय, यावर्षी आयोगाचा पेपर सोपा होता, मेरिट हाय गेला. भूगोलाचा तो फार सोपा होता कम्पेअर टू अदर्स. इज इट क्लिअर? बरोबर आहे. खाली सिंधूची उपनदी नाही आहे, ते आपल्याला इथे विचारली आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे शोन ही गंगेची उपनदी आहे, वॉट एव्हर. त्यानंतर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, हा गेल्या वर्षी 23च्या ह्याच्यात पडलेला प्रश्न आहे. 10वीच्या पुस्तकात पण दाखवतो, NCERTत पण याचं एक्सप्लेनेशन आहे. चून, खडक, जिप्सम आणि खनिज बेळे साठे वितरित झाले आहे, याची कारणे काय आहे, काय कारणे लक्षात घ्यायचंय. आणि हे मी दाखवतो, हा तुमचा असणारा सेम सिलेबस, हा सेम 11वी इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट NCERT दिलेला एक्सप्लेन, हा आमचा 10वीचं ओल्ड जे मी हिरव्या रंगाचं पुस्तक दाखवत असतो त्याच्यात पण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. समुद्रातील रेती आणि पश्चिम राजस्थान सागर व्याप्त आहे, बरोबर. जिल्ह्यात बिकानेर आणि याच्यात मरुस्थळ असते, अरुल पर्वत, बारनेर पुरातत्व विभागानुसार. आणि या मोठ्या प्रदेशात चून, खडक, जिप्सम आणि मीठ ही खनिजे सापडतात. कारण इथंच दिलेलं आहे काय सापडतं काय नाही सापडतं, त्याच्यानुसार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, मृदा, लोह बॉक्साईट, तांबडी मृदा कुठल्या खनिजाचे प्रमाण अधिक असते, कुठल्या मृदेत असते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर ते तुम्ही जांभी मृदा म्हणता, लोह आणि बॉक्साईट. अगेन NCERT दाखवतो, लॅटराइट सॉइल, लॅटराइट सॉइल, हाय रेनफॉल, आयर्न ऑक्साइड, अल्युमिनियम ऑक्साइड. NCERT हा प्रश्न पडलेला आहे भारतावर. अगेन भारताचा प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार, मग पठाराचा रंग कुठला हे आम्हाला समजावं लागतं. पठार हे असतात, हे पिवळ्या रंगाने दाखवतात, मैदाने हिरव्या रंगाने, पर्वत कथ्या रंगाने, हे बेसिक आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मान्सूनची माघार, रेट्रीट ऑफ मान्सून, कधी, कशाचे कारण काय आहे. अगेन तुम्ही बघा, हे NCERT दिलेलं आहे, रेट्रीटिंग ऑफ मान्सून 9वीचं कॉन्टेम्पररी इंडिया 1 त्याच्यात, किंवा 11वीचं रेट्रीटिंग द ट्रान्झिशन सीझन. काय कारण आहे, इथं कारण दिले NCERT बेस.
गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पर्जन्याचे प्रमाण का? अंडरस्टँडिंग, भारताच्याच प्राकृतिकवर अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहे. आणि त्याचे एक्झाम्पल मी आता इन्साइटचं पान गेलं पण तेही दाखवतो. अगेन भारताचा मुख्य प्राकृतिक रायलसीमा पठार चे स्थान कुठे आहे? पठाराचं विचारलंय. भारताच्या प्राकृतिकवरचा प्रश्न आहे. हिमालयातून वाहणारे जलप्रवाह पायथ्यालगत प्रदेशात दगड गोटे वाळू संचयन करतात, त्याच्यामुळे काय तयार होते? भारताच्या प्राकृतिकवरचा प्रश्न आहे. किंवा बघा बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट खडकांनी बनलेले दख्खनचे पठार काय आहे? ज्वालामुखी प्रक्रिया, भूकंप क्षेत्र, समुद्र सानिध्य. कशामुळे? हे कारण काय आहे? ज्वालामुखी प्रक्रियेचं कारण आहे. बरोबर, अशी प्रश्न तिथं विचारून आलेली आहे. कोणते विधान चुकीचे? अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे, यावर्षी पडलेला प्रश्न आहे. 2024 ला पडलेला प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे. भारताची सागरी सरहद किनारपट्टी 12 नाविक मैल आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत. भारताची पाकिस्तान बांगलादेश बरोबर भूसभेची नैसर्गिक सरहद आहे. असे प्रश्न 10वी, हे 10वी कंप्लीट 10वी चं पुस्तक त्यातच दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय. यावर्षी पडलेला भारतावर प्रश्न. मग महाराष्ट्रावरची प्रश्न काय विचारण्यात आले आहे बघा, एकदम सोपं. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा, त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी यांचा बरोबर क्रम सांगा. सातपुडा पर्वत दक्षिणेकडे तापी पूर्णा, सातमळा दक्षिणेकडे गोदावरी, हरिश्चंद्र प्रयागराजच्या दक्षिणेकडे कुठली? भीमा, आणि शंभू महादेवच्या कृष्णा. सगळे बरोबर आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक पर्वत नदी, पर्वत नदी. त्यानंतर हे महाराष्ट्र, ह्या नद्या दाखवले. महाराष्ट्र सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वक्राकार झाली, याचं कारण विचारलंय तुम्हाला. महाराष्ट्र त्याला खनन नदीमुळं. महाराष्ट्र प्राकृतिक रचना, महाराष्ट्र दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घरं बांधण्यासाठी कुठल्या दगडांचा वापर केला जातो? त्यानंतर मांगी तुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, साल्लेर. बरोबर आहे. याच्या उंची विचारण्यात आल्या प्राकृतिक मध्ये. अगेन सह्याद्री पर्वत अरबी समुद्र दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण असे म्हणतात, त्याची रचना दिलेली आहे, हे इथे लक्षात घ्यायचे आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे? गाविलगड टेकड्या त्या अमरावतीमध्ये. सिंपल महाराष्ट्रीय प्रश्न आहे, मी 2-4 एक्झाम मधले आणले एकत्र. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तुम्हाला माहिती आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडचा उतार मावळ. सोपे प्रश्न आले. आता सामाजिक आर्थिक भूगोलाचे काय बघा, सामाजिक आणि आर्थिक भूगोल म्हणतोय हा. गेल्या वर्षी प्रश्न ए आणि आर हे त्याचे कारण आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेशापासून बाजारपेठ ठिकाणी होते. सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. हे वाक्य तुम्हाला विचारण्यात आलेली आहे. बघा NCERT 12वी, कॉटन इज द प्युअर रॉ मटेरियल विच डज नॉट लूज द वेट इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ॲज इट इज वाक्य आहे. आता फक्त मराठीत आहे, ते इंग्लिश मध्ये आहे. हे सगळंच्या सगळं NCERT. उद्योगाचे स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर, मी सांगितलंय राज्यसेवा मेन्सला प्रश्न पडलेला आहे, त्याच्यातनं कॉपीज केले. थेरीज ऑफ द इंडस्ट्रियल लोकेशन, इंडस्ट्रियल लोकेशनचा जो प्रश्न आहे. असो, विधानाचा विचार, कोणते विधाने बरोबर आहेत? केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वाढलेली असते. सेटलमेंट, सामाजिक भूगोल, हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या असतात. अगेन NCERT दिलेला आहे. क्लस्टर्ड सेटलमेंट, NCERT मधनंही बरेच प्रश्न विचारण्यात येतात. मी त्या प्रश्नांकडे येतो. इट्स 80 to 20 days, 80 to 20. मला मिनिमम लेक्चर 18 लागतात बेसिक पासून तिथं आणायला तुम्हाला. 18 लेक्चर्स. जर तिथं स्पीड कमी जास्त झाला आपला, म्हणजे इट्स डिपेंड ऑन बॅच, पण बॅचचा पण कॅपॅसिटीचे किती स्पीड आहे, तर 20 मॅक्झिमम, पण मिनिमम 18 लेक्चर मी प्लॅन केले असतात. त्याला हे घ्यायला, हे लक्षात घ्यायचं आहे. गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश, पर्यावरण प्रतिकूल विखरलेल्या वस्ती, वसाहतीचा, इट्स सामाजिक भूगोल. बघा यावर्षी पडलेला प्रश्न, जनगणना मृत्यू दर याचा दर विचारण्यात आलेला आहे. NCERTचा चार्ट दिलेला आहे. हा तुमचा सामाजिक भूगोल. परत नागरी वसाहती आकृतीबंध नाही, खालीलपैकी कुठली आहे नागरी वसाहतीबद्दल? सामाजिक भूगोल. विधान महाराष्ट्र बाबतीत 2011 जनगणनेनुसार बरोबर आहेत. सामाजिक भूगोल. हेतवेन प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अगेन महाराष्ट्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? ठीक आहे, आणि वरील सर्व मी तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जलप्रणालीबद्दल प्रश्न पडलेले आहे. सो इट्स असणारे प्रश्न. मग भारतातील कोणत्या घटकात माध्यम मासेमारी विकास कार्यक्रम? आर्थिक भूगोलावरचा प्रश्न आहे. सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे काय? आर्थिक भूगोलावरचा प्रश्न आहे. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येत सर्वात जास्त घनता मुंबई उपनगरमध्ये आहे. सामाजिक भूगोलाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे आर्थिक सामाजिक, पण आर्थिक सामाजिक महाराष्ट्र,
जगाच्या आर्थिक सामाजिक प्रश्न नाहीये विचारलेले, जगाच्या प्राकृतिकवर जास्त प्रश्न विचारले, म्हणून आपलाही जगाचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल कन्सेप्ट्स जे आहेत ते कन्सिडर, आणि मग त्यात भारत प्राकृतिक सामाजिक आर्थिक, महाराष्ट्र प्राकृतिक सामाजिक आर्थिक, या वेळी आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. क्लिअर का? एव्हरीबडी क्लिअर का? आयोगाचे प्रश्न काय असतात? भारत महाराष्ट्र सामाजिक आर्थिक. मग आता परत सिंपल फंड आहे, स्टँडर्ड कॅसेट तीच आहे. कुठली कॅसेट आहे? प्रिपरेशन, स्कोप ऑफ द एग्जाम चेक करणे, रिक्वायरमेंट ऑफ द एग्जाम, सोर्सेस, युअर मटेरियल शुड बी कॉम्पॅक्ट एकदम ऑथेंटिक पाहिजे. दॅट इज द एनसीईआरटी स्टेट बोर्ड भूगोलासाठी. देन प्रिपरेशन, देन इन्फॉर्मेटिव्ह कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बेस, हे तुम्हाला करायला. देन युअर ऍक्शन प्लॅन. म्हणजे कुठला भाग इन्फॉर्मेटिव्ह आहे, जळ जातो, तो रिपिटेशन कसा करायचा. कुठला भाग कन्सेप्च्युअल आहे, पहिले तो अंडरस्टँडिंग करून घ्यायचा. मग अशा वेळी आपल्याला साधारणतः प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. सोर्सेस सांगतोय, महाराष्ट्र बोर्ड भूगोल 5वी ते 12वी, एनसीईआरटी किमान 9वी 10वी 11वी 12वी, एनसीईआरटी पण 6वी ते 12वी, पण मॅक्झिमम रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन 9वी 10वी 11वी 12वी, 11वी आणि 12वीला 2-2 पुस्तकं आहे, लक्षात घ्या. ऍटलास कोणताही वापरा. ज्यांना इंग्लिश मीडियम मध्ये फिजिकल करायची गरज नाहीये, जेसी लिहून आता यूपीएससी लागायचं, आता लागत नाही, अजिबात लागत नाही, पण ते स्टँडर्ड बुक लिस्ट म्हणून मी टाकून ठेवलंय जेसी लिओंग इंग्लिश मधनं, पण गरज नाही. ज्यांना एनसीईआरटी जमत नाही पण फिजिकल नीट करायचं आहे, त्या पुस्तकाला पर्याय प्राकृतिक भूविज्ञान प्राध्यापक दातेंचं पुस्तक आहे. आणि एकच पुस्तक सगळ्याला पाहिजे असं मी आधी सांगितलं, भूगोल पर्यावरण, सौदी सरांचं एकच पुस्तक सगळे सिलेबस. बघा एनसीईआरटी तुमचं इथून करायचं 6वी, देन युअर 7 म्हणजे 6वी नंतर असणार, मला वाटते 7वी कुठे गेलं इथं, हा इथं आहे 6वी, मला वाटते 7वी, त्यानंतर 8वी, मग हे तुमचं 9वी 10वी, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि 11वी 12वी इतके एनसीईआरटी तुम्ही करा. तुम्हाला हे 12वीचं फंडामेंटल फिजिकल जिओग्राफी हे फार इनफ पुस्तक आहे. हे जेसी लिओंगचं पुस्तक गरज नाही आहे याचं करण्याची, आता ते गरज पडत नाही इतके डीपला जाण्याची. कुठलं एक ऍटलास वापरायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. परत सांगतो, स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी कोणतंही एक, आणि फिजिकल आणि ह्युमन जिओग्राफी किंवा पुस्तकाला मराठीत पर्याय प्राध्यापक दाते किंवा भूगोल पर्यावरण एकच पुस्तकात करायचंय सर, इतके नको आहे एबी सौदी. इज इट क्लिअर? या वेळी तुम्ही ते करणं गरजेचं आहे. मराठीसाठी प्राध्यापक दाते, स्टेट बोर्ड आणि प्राध्यापक दाते फिजिकल होईल, किंवा मग तुम्ही डायरेक्ट भूगोल एबी सौदी एवढं पुस्तक वापरा आणि स्टेट बोर्ड करा. स्टेट बोर्ड मध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात. जे रेफरन्स बुक असतात ते थोडे बल्की असतात, हेवी भाषा असते, लिटरली हेवी भाषा असते. स्टेट बोर्ड एनसीईआरटी भाषा इझी असते, पटकन कॅच होतं. डायग्राम, चित्र, फोटो लहान मुलांना समजून सांगायचं ना, सो पिक्टोरियल मेमरी त्यातनं स्ट्रॉंग तयार होते आणि आपल्याला अंडरस्टँडिंग फार इझी होते. त्यासाठी हा फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे. मी प्रश्नांकडे येतो. आज भूगोल झालं, तुमचं सोमवारी इंडियन पॉलिटी असणार आहे. कंबाईनच्या मुलांसाठी सुद्धा आपली बॅच आहे ऑनलाईन ऑफलाईन. जे विद्यार्थी 2025चं कंबाईनचं टार्गेट करताय त्यांच्यासाठी जी बॅच आपली आता असणार आहे 9370423472 या नंबरवर तुम्ही फोन करून या बॅचसाठी ऍडमिशन घेऊ शकता. राज्यसेवेची आपले ही प्रीची बॅच आहे. या बॅचसाठी आपण अभियांत्रिकी सेवा असेल, वन सेवा असेल, यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड आपली ही टीम आहे. या बॅचमध्ये जिओग्राफी मी घेतो, त्यानंतर भस्के सर इकॉनॉमी घेतात, मयूर मॅडम पॉलिटी घेतात, सचिन शेंडे सर आमचं हिस्ट्री घेतात, नागेश शिंदे सर सीसॅट, एन्व्हायरमेंट राऊत सर घेतात, आणि सीसॅट आपलं डिसिजन मेकिंग आणि या गोष्टी लिमन सर आणि करंट श्याम सर, असं ते ही बॅच असणार आहे, ही लक्षात घ्यायचं आहे. या बॅचचा कालावधी 4.5 महिने, 500 तास प्लस टीचिंग. टॉपिक वाईज क्लास टेस्ट असेल तर तुम्हाला माहितीच पडेल टेस्ट कशा असतात कशा नाही. बेसिक टू ऍडव्हान्स टीचिंग असणार आहे. प्रत्येक सब्जेक्टचा बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जावं लागणार आहे, त्याच्यावर समजतच नाही. प्रिंटेड नोट्स असणार आहे, प्लस टीचरच्या हँड रिटन PDF नोट्स असतात. त्या अपडेट्स मग लिहून दिले की अपडेट्स होतात आणि संपूर्ण अभ्यासक्रम आली टेस्ट सिरीज. डिस्काउंट आहे, उद्या गुढीपाडवा असल्यापर्यंत 5,000 याची फी आहे. उद्यापर्यंत तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केली तर, आणि 9370423472 या नंबरवर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन साठी माहिती घेऊ शकता. यस, मी तुमच्या प्रश्नांकडे येतो. आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह पण बॅच तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. फक्त आता प्री होईल, मेन्स नंतर स्टार्ट होईल, लक्षात घ्या. काल तुम्ही टेस्टचं डिस्कशन बघितलं असेल मॅडमचं पॉलिटीचं. आपण टेस्ट घेतो, टेस्टचे डिस्कशन असतात, ऑप्शनल PSIR आणि असणारा तुमचं जिओग्राफी अशा ऑप्शनल आपल्या इथे आहे. तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला 9529454881 याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. इज इट क्लिअर? सो तुमच्या शंकांकडे येतो.
केवळ नोट्स व्हिडिओ मार्फत प्री कव्हर होईल का सर? होऊ शकतं. इट्स अ डिपेंड. बरोबर ना? इट्स अ डिपेंड ऑन युअर कॅपॅसिटी. मी म्हणणार नाही क्लास लावाचा क्लास कर, मी काय शेवटी मी क्लासवाला आहे. कोणताही म्हणणार ना बाबा क्लास लावा फायदा होतो. इट्स अ डिपेंड. असे बरेच विद्यार्थी सेल्फ स्टडीनी झालेले आहे. बट इव्हॅल्युएट करावं लागेल, त्याचं थोडं मार्गदर्शन लागेल, त्या वेनी आपण पुढे जाऊ शकतो, करू शकतो. होणार असं नाहीच आहे काय फार अचिवेबल थिंग नाही आहे ना की होणारच नाही. होऊ शकतं. सिन्सिअरली केलं, आपल्याला नॅक आली की डिमांड ऑफ एक्झाम आपल्याला कळलं तर देन प्रिपरेशन. बरोबर आहे. फक्त त्यावेळेस टेस्ट सिरीजचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल बिकॉज द माइंडसेट ऑफ द एक्झामिनेशनचा डेव्हलप करण्यासाठी. एनसीईआरटीचं माझं म्हणणं आहे सगळ्याच बेसिक रिडिंग म्हणून एकच करायचं. बरोबर. एक रिडिंग करायचं चांगलं. त्याच्यानंतर सेकंड रिडिंगला माझं म्हणणं आहे मॅप आणि नोट्स ह्या शॉर्टमध्ये डिफाईन करून ठेवायच्या. आणि वन्स यू मॅप आणि शॉर्ट नोट्स डिफाईन केल्या की ते मॅप आणि शॉर्ट नोट्सच काय करायचं, रिपीट अँड रिपीट अँड रिपीट. आणि मग तुम्ही टेस्ट सिरीजला मागे टेस्ट सोडवायच्या मागे लागायच्या. ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. कोण आपलं म्हणतोय तुला? मी तुला तेजसला. येस, 2 सब्जेक्टनीच जायचं. मी मागे प्लॅन सांगताना सांगितला. मी जस्ट इथं तुम्हाला हे करून देतो की तुम्ही आपण क्लासमध्ये म्हणून 2 सब्जेक्ट ओपन होते आपल्या क्लासमध्ये, इकॉनॉमी अँड जॉग्राफी. सो तुमचा व्हॉट एव्हर द अभ्यास, आता संध्याकाळची बॅच आहे, माझं म्हणजे तुम्ही 8 तास किमान तुमचा इनपुट देत असाल तर माझं याच्यात म्हणणं आहे 2.5 तास. बरोबर आहे. तुमचा एक जीएसचा सब्जेक्ट, पुढचा 2.5 तास एक जीएसचा सब्जेक्ट, त्यानंतर 1 तास तुम्ही कंटिन्यू रोज करंट करा, काही करून करंट करा. आणि अगेन 2 hours व्हॉट एव्हर यू रीड. बरोबर आहे. फॉर इट्स रिव्हिजन अँड देन युअर क्लास. आणि त्यातनंही क्लासमधनं तुम्हाला क्लासच्या रिडिंगचं किंवा तुम्हाला वाटतंय सर रिव्हिजनला 2 तास नाही 1 तास रिव्हिजनला द्या आणि 1 तास क्लासच्या रिडिंगला द्या. दॅट इज युअर स्टँडर्ड. दिस इज अवर स्टँडर्ड. इतकं इनपुट आपल्याला द्यावं लागणार आहे. कारण शेवटी प्री क्रॅक करायचीच आहे, क्रॅकच झाली पाहिजे. कारण की फार महत्व घेऊन बसतं. जर त्या प्रीच्या चक्रव्यूहात अडकलो, भरपूर मुळे त्या चक्रव्यूहात अडकतं तर बाहेरच पडत नाही, प्रीच पास होत नाही. आणि मग ते वारंवार दरवर्षीच वाटते होईल होईल. तुम्ही जितक्या लवकर प्री पास व्हाल तितक्या लवकर तुम्ही पोस्टकडे हे करता. भले तुमची मेन्सची तयारी झाली नाही आहे, अर्धीच तयारी, व्हॉट एव्हर ते होतं सगळं. मेन्समध्ये एक वेगळा फोर्स असतो. प्री पास झाल्यावर आपण खूप डेडिकेटली खूप जास्त कॅपॅसिटी अभ्यास करतो. पण त्या प्रीच्या चक्रातनं बाहेर पडणं फार गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते. विदेश तुझ्या प्रश्नाकडे येतो. रिंकू सर करंटचे स्टडी कसा करायचं? करंटचं एक मी लेक्चर काल घेतलेलं आहे आपल्या द इन्फिनिटीवर. तेच तुम्हाला यालाही आहे कशावर, याच्यावर आहे ते लेक्चर वाटलेस मी इकडे पण टाकेल. पण मी त्यात टाइम दिला आहे कुठल्या काळापासून कुठल्या करंट करायचं आणि नंतर करंटचे सोर्सेस काय वापरायचे ते फक्त एक द इन्फिनिटीचं लेक्चर एक बघा. मी येतो याच्या प्रश्नाकडे विदेशच्या. विदेश एक लक्ष आहे प्री मेन्स. आता एक स्ट्रॅटर्जी स्टँडर्ड काय असते, तुम्ही पहिले मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही मेन्सचा अभ्यास केला की त्या मेन्समध्ये मोस्ट ऑफ द 70% जीएस प्रीचं कव्हर होतं. आणि मग प्री जेव्हा येतं ऑप्शनल तुमचा आधी झाला पाहिजे का, ऑप्शनल निदान एक पेपर तरी तुमचा आधी झाला पाहिजे बिफोर अपेअरिंग द प्री. लक्षात घ्या. नाही तर मग ते ऑप्शनल ओढणे, कारण एथिक्स नाही झाला तरी चालते पण ऑप्शनलचा GS1 GS2 GS3 पर्यंत कंप्लीट करायचं. आणि तुमचं असणारा ऑप्शनलचा एक पेपर ही आपली आधी जी स्ट्रॅटर्जी आहे ही मेन्सला धरून करायची. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही परत प्रीचं 3 महिने किंवा 4 महिने अभ्यास झाला पाहिजे. प्री दिली की उरलेला जो तुम्ही आधी जीएस केला त्याची रिव्हिजन, उरलेला ऑप्शनल आणि मग एथिक्स आणि एसे हे साईड बाय साईड डेव्हलप होतं. त्या प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता असं होत नाही का मी प्री इतक्या काळानंतर करून मग मेन्स. प्री आणि मेन्स इज इंटिग्रेटेड. बरोबर आहे. आता एकदमच बाजूला काढायचं झालं तर तुम्हाला सायन्स टेक, एथिक्स, IR, सोशल आपल्या भूगोलात तर काही निघत नाही. फक्त एकच टॉपिक तो नैसर्गिक संसाधने त्याचे वितरण जागतिक प्रामुख्याने असणारे कुठलं भारतीय उपखंड आणि प्रायमरी सेकंडरी टर्शरी उद्योग त्याचे वितरण. त्या व्यतिरिक्त काही वेगळं निघत नाही आपल्या याच्यात. पण बाकीच्या विषयांमध्ये आहे. मॉडर्न इंडिया एकदम एक्सक्लुसिव्ह करायचं. आर्ट अँड कल्चर करताना जर थोडासा तुमचा हे पाहिजे, इंडियन सोसायटी करताना डिफरंट वे पाहिजे पण ते तसं एकत्र करता येईल असं लक्षात घ्या. येस, इंजिनिअरिंगचा मेन्सचा स्टडी सोबत केलं तरी चालतं. बरं बरोबर आहे. पहिले इको असेल 4 ते 6 इकॉनॉमी अँड 6.25 ते 6.8 जॉग्राफी. ओके आपण असं आणि दोन्ही ॲट अ टाइम मोस्ट ऑफ द सायमल्टेनियसली संपतात दोन्ही विषय. आणि देन युअर इंडियन पॉलिटी अँड हिस्ट्री विल ओपन. इंडियन पॉलिटी आणि हिस्ट्री हे ओपन होईल. लक्षात घ्या.
यस यस, GS सोडून युअर सेल्फ इनपुट तेजस, युअर सेल्फ इनपुट, युअर सेल्फ इनपुट. सेल्फ इनपुट. विदेश, मला कोणी विचारलं रिंकू तू करू शकता. येस, युका तो टेक्निकलचा आहे, तुम्ही इंजिनियर झालेला आहे, तुमचा इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्हाला परत मेन्सला लिहायचा आहे, तो साईड बाय साईड चालू ठेवायचा आणि या साईडनी तुमचा प्रीचा अभ्यास चालू ठेवायचा. कारण 2 महिने तरी तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करू शकता, 2 किंवा 3 महिने. पण एक्सक्लुसिव्ह मिळेल 15-20 जून नंतर आपण एक्सक्लुसिव्ह प्री एक प्री पूर्ण वेळ तुटून पडा. आता क्लास सोबत 4-4 वेळ आणि त्यासोबत 2-2.5 तास क्लासचा अभ्यास जरी केला तरी चालणार आहे. मी टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना म्हणतो तुम्ही त्या वेळीचा. प्युअरली राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ते करायचं, कारण की तुम्हाला हाच मेन्स आहे ना. अशा वेळी मोस्ट ऑफ द जवळजवळ आमचे 40+ लेक्चर होतील, बरोबर आहे. 40च्या आसपास, कमी जास्त आता डिपेंड, इट इज डिपेंड किती लवकर तो टॉपिक क्लासमध्ये म्हणजे बॅचमध्ये मुलांची शंका नसल्या. आपण लाईव्ह बॅचेस आहे आपल्या सगळ्या, मुलांच्या शंका कमी आल्या तर मग होतं. मग शंका आल्या, एखादा टॉपिक रिपीट झाला, जास्त रिपीट तर कधी स्लो होतं. पण मोस्ट ऑफ मला 40 लागतात, सरांचे थोडे 35-30 मध्ये सरांचं सेशन असतात, असं आपण लक्षात घेऊया. येस, सुरुवात स्टेट बोर्ड मधलं करा, फास्ट करा. फक्त आता खूप खेळत बसू नका त्या स्टेट बोर्डला. समजलंय, जे पाठ आहे जे पक्क आहे तिथनं पटापट पुढे चला मोहित. तिथं अडकून बसायचं नाही, स्वतःला सांगायचं आपलं ओके हा, आणि ते प्रॅक्टिकल आउटपुट बघायचं, किती वाचलं, किती वेळ वाचलं, काय आउटपुट निघालं, काय लक्षात राहील, आपले कुठले पॉईंट गेन झाले ते रफ मध्ये पटापट कॅल्क्युलेट करायचे. रिंकू, इंजिनिअरिंगचं तुम्हाला श्याम सर, मी इंजिनिअरिंगची स्पेशालिटी माझी नाही आहे, मी श्याम सरांना सांगेल. श्याम सर इंजिनिअरिंगचं असणारं आणि प्रीचं याचं एक सोबत तुमचं लेक्चर घेईल. मी सरांना सांगेल तसं लेक्चर घ्या म्हणून आपल्या या बॅचच्या विद्यार्थ्यांना. सर आपल्या इंजिनिअरिंगचं सगळं सर करतात, सर लीड करतात इंजिनिअरिंगची आमचं सगळं टीम, आणि त्याचा सर विल एक्सप्लेन यू. इज इट क्लिअर? सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या सुट्टी आहे, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. ओके, आणि सोमवारी इंडियन पॉलिटी या असो मयूर मॅडमचं लेक्चर असेल, मग तुमचं एन्व्हायरमेंट, मग असणार जनरल सायन्स, मग सीसॅट, आणि मग असणारे एक एक्सक्लुसिव्ह इतिहासाचं लेक्चर होईल, आणि एक मग परत मी 160 डेज स्ट्रॅटर्जी तुम्हाला ओपन करून देतो, आणि देन मग आपली बॅच स्टार्ट टू स्टार्ट रोज 4 तास. भारतीय समाजासाठी माझं सगळ्यात महत्त्व NCERT इंडियन सोसायटी. 11वीचं NCERT, 10वीचं NCERT ते वाचले सगळ्यात बेटर, बरोबर आहे. त्यानंतर मी माझ्या बुकलिस्टमध्ये एक पुस्तक दिलेलं होतं, भारतीय समाज म्हणून एक के सागर लिखित पुस्तक आहे. आता मी लेखक विसरलोय, पण ते पुस्तक केलं तरी फार झालं. पण बेस्ट, वन ऑफ द बेस्ट इज द 10वी आणि 11वीचं इंडियन सोसायटी, 2 पार्ट आहे, ते वाचलेले बेटर. समाजशास्त्र म्हणून स्टेट बोर्डाचं पण 12वीचं पुस्तक आहे समाजशास्त्र, ते वाचलं तरी बेटर, हे लक्षात घे आदित्य. किंवा माझं बुकलिस्ट मागचं लेक्चर बघ, त्यात तुला बऱ्याच गोष्टी क्लिअर होईल. चालेल मग, थँक्यू. भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता इंडियन पॉलिटी. फक्त ज्यांना बॅच लावायची आहे त्यांनी पटकन बॅच जॉईन करा. उद्यापर्यंत 5,000 डिस्काउंट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे पटकन बॅचला आपला प्रवेश निश्चित करा. ते लेक्चर लास्ट असेल नेक्स्ट सॅटरडे. बॅच चालवायच्या आधी मी डिटेल प्लॅनिंग फॉर द 160 डेज ते प्लॅनिंग मी करून देतो. अकॉर्डिंग टू यू तुम्हाला ते काय करायला लागेल, मॉडिफाय करावं लागेल आपल्या स्पीडनुसार प्रत्येकाच्या. पण दॅट इज माय लास्ट लेक्चर, अँड देन आवर बॅच विल बिगिन.